नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू। आज आपण कलिंगडचा ज्यूस बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कलिंगड घेतला आहे। आपल्याला कलिंगड कापून घ्यायचा आहे। आता अशाच प्रकारे मी सर्व कलिंगड कापून आता आपल्याला हा फक्त वरचा भाग घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता याचे छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे आहेत। बिया निघत असतील तर काढून घ्यायच्या आहेत, जेवढ्या निघतील तेवढ्या। तर जास्त सफेद भाग घ्यायचा नाही। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपण ह्या ज्या कलिंगडच्या फोडी करून घेतल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पुदिन्याची पानं घालायची आहेत। पानं स्वच्छ धुवून घेतले आहेत। लिंबूचा रस घालायचा आहे थोडासा। थोडंसं मीठ घालायचं आहे, चिमूटभर। साखर घालायची आहे। साखर कलिंगड किती गोड आहे त्यानुसारच घालायची आहे। आता मी याचा ज्यूस बनवून घेते। आता आपला मस्त असा ज्यूस बनवून तयार झाला आहे। आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे। आता मी हा ज्यूस गाळून घेते। अशा प्रकारे चमच्याने हलवून सर्व ज्यूस गाळून घ्यायचा आहे। आता हा जो गाळ उरला तो मी बाजूला ठेवते। तर पुन्हा उरलेला ज्यूस गाळून घ्यायचा आपल्याला। मस्त असा थंडगार आपला कलिंगडचा ज्यूस तयार झाला आहे। आता आपण ग्लासमध्ये सर्व करू। इथे मी ग्लास घेतला आहे। आता ग्लासमध्ये आपल्याला ज्यूस हा
सर्व करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे खडे टाकायचे आहेत आणि हे पुदिन्याचे पान आहे. अशा प्रकारे आपला हा मस्त थंडगार ज्यूस तयार झाला आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.